माझं नाव रिद्धी दापके आहे आणि सध्या मी फायनल इयरमध्ये आहे VJTIमध्ये IT ब्रांचमध्ये आणि आत्ताच HSBC बँकमध्ये ॲज अ ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर प्लेसमेंट लागली. म्हणजे तू प्रिपरेशन कसं स्टार्ट केलं होतं यासाठी? फर्स्ट इंजिनिअरिंग स्टुडंट आहे तर पेपरच्या फक्त एक वीक आधी अभ्यास सुरू होणार. आणि किती प्रोजेक्ट केले होते तू आतापर्यंत? पेमेंटची सुद्धा गरज नाही आहे, म्हणजे तो डिमांडिंग आहे पण आपण नंतर ते शिकू शकतो. वन लास्ट सजेशन तू ऑडियन्सला जे देऊ शकतेस? सो हाय गाइज, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर हा कम्प्लिटली नवीन सेगमेंट आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, कारण की हा आहे एक पॉडकास्ट सिरीज आणि आपली आहे आज फर्स्ट एवर स्पेशल गेस्ट रिद्धी दापके, जी आहे माझी मोठी बहीण आणि तिला आत्ताच HSBCमध्ये 17 LPAचं पॅकेज लागलेलं आहे. ती VJTIमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करते. सो हाय रिद्धी, हाऊ आर यू? हॅलो, आय एम फाईन. मग कसं वाटतंय? खूप खूप छान. ते म्हणतात ना, काहीतरी खूप मोठी अचीवमेंट आहे आणि शब्दात सांगणं हे सध्या तरी पॉसिबल नाही. सो ऑडियन्सला एकदा तुझं इंट्रोडक्शन दे. माझं नाव रिद्धी दापके आहे आणि सध्या मी फायनल इयरमध्ये आहे VJTIमध्ये IT ब्रांचमध्ये आणि आत्ताच HSBC बँकमध्ये ॲज अ ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनियर प्लेसमेंट लागली. ओके. आणि कशी होती रिॲक्शन घरच्यांची जेव्हा कळालं तुला? तेच रात्री 11:15 वाजता रिझल्ट आला होता फायनल सिलेक्शन म्हणून, आणि तेव्हा लगेच मग कोणाला न सांगता रूममेट्सला सुद्धा न सांगता सगळ्यात आधी व्हिडिओ कॉल केला घरी. मग सगळे तेच फॅमिली मेंबर्स व्हिडिओ कॉलवर आले आणि मग 12-1 वाजेपर्यंत आमचं डिस्कशन तेच चालू होतं. खूप खुश होते सगळे. आणि कशी होती तुझी ही सगळी जर्नी? म्हणजे काय काय डिफिकल्टीज तू फेस केल्या, कशी तू HSBC पर्यंत पोहोचली? आधी तर 3rd इयरमध्ये इंटर्नशिपसाठी खूप कंपनीज आले होते, पण मग तेव्हा JPMC पासून सुरू झालं आणि वेल्स फार्गोपर्यंत खूप म्हणजे 21 कंपनीज आले होते. पण तरीसुद्धा काहीच शॉर्टलिस्ट झालं, कशाचे टेक्निकल इंटरव्ह्यू झाले नाहीत पास, कशाचे टेक्निकल झाले HR नंतर फेल झालं. तर खूप म्हणजे सेटबॅक्स खूप होते, पण तेच फॅमिली मेंबर्सनी खूप मोटिवेशन दिलं, तर एक पॉझिटिव्हिटी होती. नंतर पण मग प्लेसमेंटमध्ये ही पहिली कंपनी होती ज्याला मी अप्लाय केलं होतं आणि मग तीच पहिली कंपनी झाली. ते पहिल्याच कंपनीत अप्लाय केलं आणि त्याच कंपनीत लगेच पॅकेज मिळालं, ते पण 17 LPAचं. खूप ग्रेट अचीवमेंट असते आणि घरच्यांना पण भारीच वाटत असणार. आणि म्हणजे तू प्रिपरेशन कसं स्टार्ट केलं होतं यासाठी? फर्स्ट इयरपासून आता तू VJTIला आहे, सो फर्स्ट इयरपासून 4th इयरपर्यंतची तुझी जर्नी कशी राहिलेली आहे? फर्स्ट इयरला तर म्हणजे IT काय नेमकं माहिती नव्हतं, म्हणून फर्स्ट इयरला CGPA मेंटेन करणं हेच मेन होतं. म्हणजे मी तरी मग फर्स्ट इयरला एकदम 9च्या जवळपास CGPA होतं, 9.5 फर्स्ट सेमला. मग फर्स्ट इयरला 9पर्यंत आलं ते, पण मग सेकंड इयरपासून मग सब्जेक्ट्स आले आपले ITचे. मग त्याच्यानंतर थोडं तेव्हा आधी डिफिकल्ट जात होतं, कारण की तेव्हा स्टार्ट केलं म्हणून. पण मग त्याच्यानंतर म्हणलं आता CGPA इम्पॉर्टंट नाही आहे तेवढा, कारण की जास्त डिफ्लेक्ट होणार नाही, म्हणून मग त्याच्यानंतर जावा लँग्वेज चूज केली. मग जावा, मग त्याच्यानंतर आधी तर आपले कॉलेजचेच प्रोजेक्ट्स राहतात, मग ते प्रोजेक्ट्स केले. मग जावामध्ये मग स्प्रिंग बूट, मग त्यात प्रोजेक्ट सुरू केलं. मग तेच कंपनीसाठी ते हेल्पफुल ठरला. किती प्रोजेक्ट्स केले होते तू आतापर्यंत, जे तू तुझ्या रेझ्युमेत शॉर्टलिस्ट टाकलेलीत? माझं फुल स्टॅक डेव्हलपमेंट मन स्टॅक केलेलं होतं मी, तर त्याचे रेझ्युमेमध्ये ते 2 प्रोजेक्ट होते माझे फुल स्टॅकचे आणि एक आपला स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट होता. आणि याच्या अगोदर हॅकेथॉन्स वगैरे मध्ये पार्टिसिपेट केलेलं का तू? हॅकेथॉनमध्ये मी 2च हॅकेथॉन केले होते. त्यात एक हॅकेथॉनमध्ये आमचं ॲप डेव्हलपमेंट होतं, डोमेन त्यात, आणि त्याच्यात फायनल राऊंडमध्ये गेलो होतो, पण एकदम लास्ट सिलेक्ट झालो नाही. पण ते सुद्धा तेव्हा मग तिथूनच आमची डेव्हलपमेंट सुरू झाली होती, वेब डेव्हलपमेंट, ॲप डेव्हलपमेंट. हॅकेथॉन पासून आम्ही मग आता HSBCचा जो तुझी इंटरव्ह्यू प्रोसेस होती ती तू कशी क्लिअर केली आणि कशी तुझी सगळी HR राऊंडपर्यंत सिलेक्शनपर्यंत कशी प्रोसेस होती? HSBCचं कसं होतं, त्यांचे एकच टेक्निकल राऊंड होता, तो 45 मिनिट्सचा गेला आणि मग HR राऊंड अर्धा तास चालू होता. मग पहिला जो टेक्निकल राऊंड होता ते रेझ्युमे बेस्ड होता जास्त तर. मग इंट्रो वगैरे काही झालं नाही, डायरेक्ट प्रोजेक्टवर आले ते. मग काय यूज केलं, कसं इम्प्लिमेंट केलं, मेन तर प्रोजेक्टसाठी तेच चालू होतं. मग मोस्टली आपलं डेटाबेसवर क्वेश्चन्स होते, SQL, रिलेशनल, नॉन रिलेशनल, आपले जे कोर सब्जेक्ट असतात, OS, DBMS ते. मग एक्स्ट्रा करिक्युलर आणि होतं टेक्निकल, पण मध्ये थोडे HRचे क्वेश्चन टाईप होतं. सो ते रेझ्युमे बेस जास्त गेलं माझं होतं. आणि बाकी मग HR मध्ये तर इंटर्नशिपमधले आपले लेसन्स काय शिकायला आले,
मग टीम वर्क कसं तुम्ही हँडल कराल टीम मधल्या गोष्टी, सो त्यात बेसिक पर्सनॅलिटी फक्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे त्यात कम्युनिकेशन कसं आहे तुमचं ते मेन होतं. आणि बाकी मग DSA वगैरे त्याचं कसं होतं की डिफिकल्टी लेवल कशी होती? कारण की बरेच लोक असे बोलतात की DP डायनामिक प्रोग्रामिंग वगैरे पण विचारलं जातं, किंवा काही काही लोक सांगतात की फक्त एकदम बेसिक्स विचारलं जातं, पॅटर्न्स वगैरे. नाही, DP वगैरे मला म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये विचारत नाहीत. मला जे क्वेश्चन होता तो बेसिकच, आमचा जे OA राऊंड झाला होता त्यातलाच क्वेश्चन मला इंटरव्ह्यू मध्ये विचारला होता. अच्छा. मग आता आजकाल कसं बरेच चिटिंग वगैरे करतात ना, मग ते आय गेस तेच टेस्ट करायचं होतं त्यांना की कोण कसं केलंय. मग मला हो मी ते केलेलं होतं ना, मग इंटरव्ह्यू मध्ये तोच मला ॲज हे क्वेश्चन होता. आणि ऍप्टिट्यूड जे असते पहिले शॉर्ट लिस्टिंगच्या ह्याच्यात, आता ती बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम होते. जसं आता मी डिप्लोमा करून आलेलो स्टुडंट आहे, 11-12ला ऍप्टिट्यूडची थोडीशी सवय असते, बट मग ही सॉल्व्ह कसं करायचं किंवा त्याचं प्रिपरेशन कसं स्टार्ट करायचं, तसे तुझी आयडिया? ऍप्टिट्यूडसाठी ना एक इंटरव्ह्यू बेट म्हणून वेबसाईट आहे. मग त्याच्यावर ऍप्टिट्यूड, रिझनिंग सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. मग मी ते केले होते ना, तर ते एकदम इंटरव्ह्यू रेडी आहेत. त्यात पूर्ण सगळं आहे त्यात इंटरव्ह्यू बेटमध्ये. ओके ओके, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देतो, तुमच्यासाठी पण हेल्पफुल असेल. तर अकॅडमिक्स सोबत तू हे सगळं प्रिपरेशन वगैरे कसं मॅनेज केलं? अकॅडमिक्स माझं आता इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, तर पेपरच्या फक्त 1 वीक आधी अभ्यास सुरू होणार. मग त्याला सोडून बाकी थोडेफार लेक्चर करायचे, ते सुद्धा सगळे लेक्चर नाही, मोस्टली लॅब वगैरे अटेंड करायचं. आणि मग दिवसभर आपलं DSA कोर सब्जेक्टचं तर इंटरव्ह्यूच्या आधीच, कारण की ॲज अ सब्जेक्ट ते होऊन जातात कॉलेजमध्ये. बाकी मग दिवसभर DSAच मेन फोकस होता. आणि प्रोजेक्ट वगैरे इंटर्नशिपला माझं झालं नव्हतं ना सिलेक्शन, मग ते 2 महिन्यात मी प्रोजेक्टवर जास्त हे दिलं होतं. आणि तुझं दिवसभराचं रुटीन कसं होतं, म्हणजे हे प्लेसमेंटच्या अगोदरची तयारी, पूर्ण दिवसभरचं रुटीन कसं ठेवलं? रुटीन ते कोणी रात्री जागून करतं, मला रात्री तर व्हायचं नाही, म्हणून मग सकाळीच 5-1 वाजता उठून सकाळचा अभ्यास राहायचा माझा. मग कॉलेज वगैरे पण दुपारपर्यंत होऊन जायचं. मग दुपारनंतर लायब्ररीमध्ये आमचं दिवसभर मग लायब्ररीतच राहायचं 8 वाजेपर्यंत. नाईस नाईस. कोणते स्किल्स तुला तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये बेनिफिशियल ठरले, ज्याच्यामुळे तुझं याच्यात शॉर्ट लिस्टिंग झालं? टेक्निकल स्किल्स. टेक्निकल आता C++ पेक्षा जावा जास्त डिमांडमध्ये. ओके. तर त्याच्यासाठी मी आधीच सिनियरला वगैरे विचारलं होतं की कोणती चूज केली पाहिजे, कारण की बरेच जण होतं की जावा डिफिकल्ट आहे, C++ सोपी आहे म्हणून. पण तेच कळालं की जावा बेनिफिशियल राहील, म्हणून ॲज अ DSA साठी जावा. आणि मग स्प्रिंग बूट हे म्हणजे जास्त प्रोजेक्ट माझे हे नव्हतं, स्प्रिंग बूटचं एक बेसिकच होतं, पण ते जास्त लोक करत नाहीत, म्हणून ते एक प्लस पॉईंट ठरला. तर स्प्रिंग बूट आणि आपलं DBMS. OSचं मला एवढं काही विचारलं नाही, DBMS पण चांगलंच केलेलं होतं, म्हणून ते. आणि तू कधी AIMLच्या साईडला कधी एक्सप्लोर करून बघितलं होतं? आम्हाला ॲज अ सब्जेक्ट होतं AIML, पण त्यात प्रोजेक्ट वगैरे म्हणजे माझं रेझ्युमेमध्ये सुद्धा ते काही नव्हतं. अच्छा, तू फक्त जावा आणि स्प्रिंग बूटवरती फोकस केलेलं. नाईस. सो जसं आपल्या कॉलेजेसमध्ये क्लब्स वगैरे असतात, काउन्सिल्स असतात, सो त्याच्यामुळे तुला काय फायदा झालाय? हां, टेक्निकलमध्ये तर त्याचं काही हे नाही आहे, पण HR मध्ये जेव्हा ते क्वेश्चन विचारतात, आपण ज्या कमिटीत काम केलं आहे जर त्याच्याशी रिलेट केलं, म्हणजे त्याच्याने दिसून येतं की आपण टीम लीड केली आहे, ग्रुपमध्ये काम केलेलं आहे, तो जेव्हा आपण त्याला रिलेट करतो मग ते बेनिफिशियल ठरतं. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप ग्रोथ झाली. हो, मग तसंच माझे कल्चरल कमिटीमध्ये होते मी ॲज अ हेड म्हणून. मग ते जेव्हा मी रिलेट केलं की जेव्हा आपल्याला कंपनीमध्ये जाऊन काम करायचंय, मग तसं एक मला बेनिफिशियल ठरलं ते माझ्यासाठी. आपले जे व्ह्युअर्स आहेत तर त्यांना तू काय सजेशन देऊ शकतेस की कसं प्रेप केलं पाहिजे? आता फ्रेशर म्हणजे मीच तुझा ज्युनियर आहे, तर माझेच लवकर प्लेसमेंट येत आहे, सो मला काय गायडन्स देशील तू? पहिले तर डिमोटिवेट नाही व्हायला पाहिजे, म्हणजे कितीही फेलियर नाही म्हणू शकत त्याला, ते एक स्ट्रॉंग बनवण्याचीच म्हणजे एक तयारी आहे. सो ते. आणि बाकी मग DSA वर जास्त लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे रोज ॲटलिस्ट ते जे आपले हे राहतात डेलीचे GFG आणि लीट कोडचे क्वेश्चन्स राहतात एक ते सॉल्व्ह केलंच पाहिजे, म्हणजे बाकी नाही केलं तरी. आणि मेन फोकस इंटरव्ह्यूमध्ये DP वगैरे काही विचारत नाहीत, सो मेन ॲरे, लिंक्ड लिस्ट, ट्रीज, बेसिक्स फंडामेंटल स्ट्रॉंग पाहिजे. त्यात असं अवघड काहीच विचारत नाहीत. आपले जे बेसिक टॉपचे 180ची जी लिस्ट आहे लीड कोडवरची, तेवढी केली तर ते पण खूप आहे, सफिशियंट आहे, खूप सफिशियंट आहे ते. आणि बाकी आपले फंडामेंटल्स OS आणि DBMS हे. कम्प्युटर नेटवर्क रिलेटेड तुला CNचं काहीच नाही विचारलं, ते विचारत नाहीत युजली कंपनीजमध्ये. OS आणि DBMS वरती जास्त फोकस असतो, प्लस DSA आपला.
आणि बाकी सिस्टम डिझाईनसुद्धा कोणत्या कोणत्या कंपनीत असतं. आता मला सिस्टम डिझाईनचं काहीच विचारलं नाही, पण त्याची एक तयारी, तेवढं इनफ आहे ते खूप. आणि आपल्या रेझ्युमेमध्ये आपण काय लिहिलं ते वर्ड टू वर्ड माहिती पाहिजे आपल्याला. त्यात एक जर फसलं मग ते म्हणजे रेझ्युमे रिलेटेडच गोष्टी आपल्याला विचारल्या जातात, सो त्या फ्लो मध्ये आपण रेझ्युमे बनवला पाहिजे. म्हणजे आपला इंटरव्ह्यू आपणच डिझाईन केला पाहिजे. आता मला तरी इंट्रो नाही विचारला, पण असा इंट्रो पाहिजे की आपल्याला जे नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे त्या हिशोबाने आपलं पूर्ण फ्लो पाहिजे. आता जसं तू मेन्शन केलं तुझ्या याच्यात की तू DSA वगैरे चांगलं केलं होतं, सो किती लीड कोडचे क्वेश्चन तू आतापर्यंत सॉल्व्ह केले होते आणि कन्सिस्टन्सी कशी होती तुझी त्याच्यात? माझं असं 300+ आहे, म्हणजे 300च्या जवळपास, त्याच्यापेक्षा जास्त वाढले नाही, कारण की परत परत आपण तेच करायला लागतो, रिव्हिजन करायला लागतो. मग ते एका लिमिट नंतर माझं होत नव्हतं ते. पण मग तेच रोज काहीच जर समजा होत नाहीये तर ते 2 तरी झालेच पाहिजे आपले क्वेश्चन्स ऑफ द डे, आपण काय म्हणतो डेली क्वेश्चन्स, प्रॉब्लेम ऑफ द डे, POTD, तेच ते दोन्हीचे ॲटलिस्ट 2 क्वेश्चन म्हणजे झालेच पाहिजे रोज. आणि किती ड्युरेशन लागला? आता समजा मी आता या स्टेजला आहे की खूप कन्फ्युजिंग स्टेट आहे माझ्यासमोर की मी काय करायला पाहिजे, ML करू, हे करू, DSA करू की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करू. जसं आता मला इंटर्नशिप्सला कंपनी येते, सो तशा याच्यात तू काय गाईड करशील की पहिले कसं स्टार्ट करू किंवा किती टाइम पिरियड लागतो कोणत्या गोष्टीसाठी? इंटर्नशिपसाठी तर मी म्हणेल AI/MLची सध्या गरज नाही आहे, म्हणजे दो डिमांडिंग आहे, पण आपण नंतर ते शिकू शकतो. तर इंटरव्ह्यूच्या हिशोबाने आता तुझं जावा जर असेल तर प्रोजेक्ट कर, मी म्हणेल एखादं, म्हणजे कसं ते झालं आपण एक स्किल शिकतो आणि लगेच त्याला इम्प्लिमेंट करतोय, त्याच्याने हे दिसून येतं. सो जरी तुझं रेझ्युमे जास्त काही इन डेप्थ नाहीये, बेसिक आहे, पण जर तुला त्याचं वर्ड टू वर्ड माहिती आहे तर मग ते चांगलं आहे. म्हणजे खूप गोष्टी हे एक्सप्लोर करण्यापेक्षा थोडेच पण डिटेलमध्ये एक्सप्लेन केले पाहिजे. आणि आता म्हणजे मी DSA आता जस्ट नाव स्टार्ट केले, कारण की माझं कॉलेज आता सुरू झालंय. सो ते DSAला कसा टाइम आपण अलोकेट केला पाहिजे आणि किती ड्युरेशन पर्यंत, जसं तू DSA कम्प्लीट केलं होतं स्टॅक मन सगळं, सो तिथपर्यंत पोहोचायला किती ड्युरेशन लागतो आणि कसं ते प्रेप केलं पाहिजे? ड्युरेशन मला वाटतं रोज जर आपण 2-2 पण केले तर जे बेसिक क्वेश्चन्स आहेत इंटरव्ह्यूच्या हिशोबाने ते मग ॲटलिस्ट ॲरे माणूस 15 डेजमध्ये करू शकतो. तसंच लिंक लिस्टला पण 1 वीकमध्ये लिंक लिस्ट होऊ शकतं. तसं मग 2 to 3 मंथ्समध्ये माणूस DSA करूच शकतो. 3 मंथमध्ये कम्प्लीट आपण इंटरव्ह्यू रेडी DSA करू शकतो, आरामात होऊ शकतो. आणि बाकी जे फंडामेंटल्स आहेत ते तू कुठून प्रेप केले होते? जसे OS झालं, DBMS झालं. इंटरव्ह्यू बिटचेच OS आणि DBMS ह्याचे इंटरव्ह्यू क्वेश्चन अँड आन्सर, किंवा DBMSला GFGचे पण चांगले आहेत. मग ते फक्त जर रीड पण केलं तरी मग एक अंडरस्टँडिंग येऊन जाते, आणि मग ते बेसिकच राहतात इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन्स त्याचे. आणि टेक्निकल राऊंडला तुला म्हणजे तू जसं जावा, स्प्रिंग बूट त्यात एक्सपर्ट होतीस, सो त्या रिलेटेडच कोडिंग क्वेश्चन विचारलेत का DBMS आणि OSचं पण क्वेश्चन विचारले होते कोडिंगवाले? हां, समजा DBMSला क्वेरीज लिहायला लावल्या असं? मला विचारले नाही, पण माझ्यासोबतचे जे होते त्यांना SQL क्वेरीज विचारले होते, पण ते पण एक बेसिकच राहतात, हायेस्ट सॅलरी, फर्स्ट लार्जेस्ट, नॉर्मल विचारतात SQL. आणि सर्वात डिफिकल्ट पार्ट कोणता वाटला तुला तुझ्या पूर्ण इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये? ह्या इंटरव्ह्यूमध्ये मी तर म्हणेल HRच माझ्यासाठी डिफिकल्ट होतं, कारण की ते एकदम असं राऊंड असतं की खूप लॉयल पण ऑनेस्ट पण राहू नाही शकत खूप, आणि एकदम असंही नाही राहू शकत की त्यांना वाटेल आपण सगळं फेकतोय वाला. तर ते थोडं दोन्ही मॅनेज करून राहावं लागतं HR मध्ये. सो तेच टेक्निकल तरी कसं आपल्याला माहिती असतात आन्सर आपण देतो, HR मध्ये थोडं टेन्शन असतं ते. हो, आणि असं काही असतं का? आता मी बऱ्याच सिनियर्स कडून ऐकलं की आपल्याला जितकं येतं तितकं एकदम टोटली फ्रँकली सगळं नीट सांगायचं नाही, कारण की त्यांना काही कंपनीजला असं पण वाटतं की हे खूप जास्त एक्सपर्ट असल्यामुळे ते निघून जाऊ शकतात. हो ते असतं. सो त्यामुळे थोडंसं आपण कमीच सांगितलं पाहिजे, असं काही होतं का? म्हणजे नाही, कमी नाही, कारण की मग ह्याच्याने दिसून येतं आपल्याला नॉलेज पण आहे म्हणून, जर आपण इन डिटेलमध्ये सांगतोय तर तसं कमीवालं नाही. पण आता तू किती डोमेनमध्ये एक्सप्लोर, आता तुझं आहे की तुझं जावा पण येतं, स्प्रिंग बूट पण येतं, AI/ML, आणि तुझे भरपूर सर्टिफिकेशन आहे, हॅकेथॉन, अशी एवढ्या सगळ्या गोष्टी असतील तर मग ते काही होऊन जातं की निघून जातील वाल्यानंतर. पण बाकी असं नॉर्मल याला एवढं काही होत नाही. आणि जसं तुझं इंटर्नशिप जेव्हा तुला लागली नाही तेव्हा म्हणजे असं तुला काय फॅक्टर जाणवलं तुझ्यात की कशात मी कमी पडते किंवा काय केलं पाहिजे? आता ॲज सच AI/ML सध्या ट्रेंडिंगला जो आहे तो AI/ML करतोय, सो तुझी टेक्नॉलॉजी तू चूज करताना हे झाली होती किंवा प्रिपरेशनमध्ये काय चाललं होतं असं?
नाही टेक्नॉलॉजी तर आता तेच, आता प्लेसमेंट झाली मग आता मला थोड्या गोष्टी हिट झाल्या की इंटरव्ह्यूमध्ये इंटर्नशिपच्या टाइमला काय कमी पडलं, तेव्हा थोडं एक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असते ना, ते थोडं रट्टा काइंड ऑफ थिंग झालं होतं इंटर्नशिपच्या टाइमला. पण आता जे गोष्टी येतात ते एकदम कन्सेप्च्युअली क्लिअर आहेत, सगळं इन डिटेल माहिती आहेत त्या गोष्टी का होत आहे, कशा होत आहे इम्प्लिमेंट, तसं मग तेव्हा थोडं नॉलेजचाच म्हणजे फरक पडत होता. नॉलेजचाच. आणि जी ही पूर्ण वेव चालू आहे AIML रिलेटेड, त्याचा काही फरक पडतो प्लेसमेंट्स वरती की ते आलंच पाहिजे किंवा काही असं, किंवा त्या रिलेटेडच खूप जास्त कंपनीज आल्यात? नाही, उलट मी म्हणेल असं स्पेसिफिकली जे जॉब डिस्क्रिप्शन असतं त्यांचं त्यात AIML साठी तर नाहीच. मोस्टली आपलं फुल स्टॅक किंवा आपले टेस्टिंग वगैरे जे राहतात तसं, किंवा असं एक खूप स्पेसिफिक नसतं की आम्हाला AIMLच पाहिजे, तशा खूप कमी कंपनीज असतात. हो, सो जे पण डोमेन असेल ते फक्त एक इन डेप्थ करा. सो असं नाही की AIML येत नाही तर काय होईल वाला, तसं काही नाही आहे. ओके. आणि वन लास्ट सजेशन तू ऑडियन्सला जे देऊ शकतेस? सजेशन तेच आहे, कन्सिस्टन्सी इज द की म्हणतात. सो थोडं करून काही फेलियर आलं तर थांबायचं नाही, फक्त पॉझिटिव्ह राहायचं आणि रोज थोडं थोडं का असत नाही करत राहायचं. कन्सिस्टन्सीच नंतर हेल्प करते. हो हो. तर खूप व्हॅल्युएबल गायडन्स दिलं रिद्धीने आपल्याला आत्ता, जे खरंच खूप लोकांना हेल्प करेल. मलासुद्धा ते खूप जास्त हेल्प करणार आहे आता पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये, कारण की प्लेसमेंट्स आपल्या सगळ्यांच्या जवळच आहे. आणि ही सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर गिविंग टाईम रिद्धी. थँक्यू. सो या, अँड कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. थँक्यू गाईज.